Hello student. See, in yesterday's lecture we completed that about the inverse of matrix by adjoint method. आपण कालच्या लेक्चरमध्ये काय पाहिलं होतं? इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स बाय ॲडजॉइंट मेथड. आता आजच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहणार आहोत? पहा, आजच्या लेक्चरमध्ये आपण आता इन्व्हर्सच फाइंड आउट करणार आहोत, परंतु इन्व्हर्स फाइंड आउट करण्याची मेथड चेंज करणार आहोत. मग आजच्या लेक्चरमध्ये जी मेथड आहे ती आहे, नोटबुकमध्ये लिहून घ्या, इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स बाय elementary row transformations. त्यांनी फक्त एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन म्हटलं तरी आपण रो ट्रान्सफॉर्मेशन्सच यूज करणार आहेत, हे लक्षात घ्या. सो दिस इज आवर सेकंड मेथड ऑफ फाइंडिंग इन्व्हर्स. आपण पहिली मेथड पाहिलेली आहे ती कोणती होती? ॲडजॉइंट मेथड. आता यामध्ये इन्व्हर्स कसा फाइंड आउट केला जातो मी स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन करून देतो अगोदर. तर त्यातली स्टेप पहिली आहे, समजा तुम्हाला दिलेला मॅट्रिक्स हा A11 A12 A21 A22 हा 2x2 ऑर्डरचा मॅट्रिक्स आहे आणि तुम्हाला याचा इन्व्हर्स एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशनने फाइंड आउट करायचं आहे. तर तुम्ही ॲज युज्युअल पहिली स्टेप ती करणारच आहात. मॉड ए फाइंड आउट करा आणि तो नॉट इक्वल टू 0 आहे याचं कन्फर्मेशन घ्या. दॅट इज ए इन्व्हर्स इज एक्झिस्ट. झालं क्लिअर? म्हणजे पहिला टप्पा तुम्ही तिथे कंप्लीट करणार आहात. आता खऱ्या अर्थाने एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनने तुम्हाला जर इन्व्हर्स फाइंड आउट करायचा असेल तर स्टेप फर्स्ट, व्यवस्थित स्टेप टू स्टेप जाणार आपण. यूजिंग रो ट्रान्सफॉर्मेशन्स A11, ओके, obtain A11 ॲज 1. म्हणजे तुम्हाला A11 ची पोझिशन, पण यामध्ये जस्ट मिनिट, स्टेप 1 मध्ये तुम्हाला हे अगोदर मला सांगणं गरजेचं आहे. जस्ट मिनिट. कन्सिडर A इंटू A इन्व्हर्स इक्वल टू I. म्हणजे पहिली स्टेप काय करायचं आहे? कन्सिडर हे रिलेशन करायचं आहे. मग हे रिलेशनमध्ये तुम्हाला दिलेला मॅट्रिक्स A11 A12 A21 A22 इंटू A इन्व्हर्स इक्वल टू I मीन्स 1 0 0 1. म्हणजे पहिली स्टेप तुम्हाला हे रिलेशन कन्सिडर करायचं आहे. दिलेला मॅट्रिक्स 2x2 ऑर्डरचा आहे म्हणून इथे युनिट मॅट्रिक्स 2x2 ऑर्डरचा घ्यायचा आहे. दिलेला मॅट्रिक्स 3x3 ऑर्डरचा असेल तर इथे देखील 3x3 ऑर्डरचं मॅट्रिक्स येणार आहे. आता हे रिलेशन मिळाल्यानंतर तुम्ही काय करणार आहात पहा. पुढची स्टेप मी इथे क्लिअर करतो. स्टेप सेकंड, स्टेप सेकंडमध्ये तुम्हाला यूजिंग ट्रान्सफॉर्मेशन्स हे मॅट्रिक्स 1 P Q R या फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करायचे. इज इक्वल टू दॅट मॅट्रिक्स I1 म्हणतो मी आता त्याला. ते कन्व्हर्ट होणार आहे. आता युनिट मॅट्रिक्स आहे पण ते I1 मध्ये कन्व्हर्ट झालं का? तर तुम्ही काय केलेलं आहे? ट्रान्सफॉर्मेशन्स योग्य ती यूज केलेली आहेत आणि काय केलेले दोन्ही साईडला ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे बाय रो ट्रान्सफॉर्मेशन्स obtain this part.
आणि ते दोन्ही ट्रान्सफॉर्मेशन्स कुठे यूज करायचे आहेत बघा, मी काय सांगितलं ते व्यवस्थित लक्ष द्या आणि पहा. बाय युजिंग रो ट्रान्सफॉर्मेशन्स ऑब्टेन दिस फॉर्म, म्हणजे ही पहिली पोझिशन आहे ना ती 1 मिळवायची आहे. आणि त्यावेळेस दोन्ही साईडला ट्रान्सफॉर्मेशन यूज केल्या कारणाने आयचं कन्व्हर्जन I1 मध्ये झालेलं असेल, त्याचंही नेचर बदललेलं असेल. आता हा मॅट्रिक्स बदलल्यानंतर पहिली आपल्याला इकडे युनिट मॅट्रिक्स मिळवायचा असतो. मग आता पहिली पोझिशन मिळाली आहे, त्यानंतर स्टेप थर्डमध्ये मी काय करणार आहे, या 1च्या मदतीने इथे 0 करणार आहे क्यूच्या जागी. मग क्यूच्या जागी 0 करणार म्हणजे का, कोणतं ट्रान्सफॉर्मेशन यूज करणार, R2 इथे प्लस क्यू असेल तर मायनस क्यू R1, कारण करस्पॉन्डिंग 1 आहे इथे. बघा R2 मायनस क्यू R1 म्हणजे 1च्या करस्पॉन्डिंगचा एलिमेंट 0 करायचा आहे, म्हणून क्यू आहे तर मायनस क्यूने R1ला मल्टिप्लाय करणार. -3 असते तर +3ने मल्टिप्लाय केलं असतं, +4 असते इथे तर -4ने मल्टिप्लाय केलं असतं. तर हे ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे R2 मध्ये चेंज करायचं आहे बाय R2 चेंजेस टू R2 मायनस. मग त्यावेळेस हे मॅट्रिक्स परत कन्व्हर्ट होणार आहे या ट्रान्सफॉर्मेशनने 1. आता पीचंही कन्व्हर्जन कोणत्या तरी वेगळ्या एलिमेंटमध्ये होईल, टी 0, आरचंही कन्व्हर्जन कोणत्या तरी वेगळ्या एलिमेंटमध्ये होईल. पीचं होणार नाही बरं का, कारण पीमध्ये नाही बदल, हा इथे बदल आहे सेकंडमध्ये, म्हणजे आरचं कन्व्हर्जन टीमध्ये झालेलं असेल त्यावेळेस. आणि ए इन्व्हर्स हा सिम्बॉल आहे तसा, आणि I1चं कन्व्हर्जन I2 मध्ये झालेलं असेल. म्हणजे हे ट्रान्सफॉर्मेशन पहा तुम्हाला महत्त्वाचं आहे. पहिलं ट्रान्सफॉर्मेशन योग्य यूज केलं, 1 कन्व्हर्जन मिळवलं. दुसरं ट्रान्सफॉर्मेशन यूज केलं, क्यूच्या जागी 0 मिळवला. क्यूच्या जागी 0 मिळवण्यासाठी क्यूच्या करस्पॉन्डिंग 1 इथे आहे, म्हणून मायनस क्यूने R1ला मिळाला, आणि टोटल रोवरती ट्रान्सफॉर्मेशन यूज करायचे असतं. आता त्यानंतरनं टीचं जे लोकेशन आहे स्टेप 4, पहा आता स्टेप 4. आता या टीच्या लोकेशनला 1, कारण डायगोनलला 1 1 असतात युनिट मॅट्रिक्समध्ये, इथे 1 हवे आहेत मला, म्हणून बाय R2 चेंजेस टू 1/T R2 असं ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करणार. म्हणजे 1/T ने डिवाइड करणार पूर्ण रोला. मग त्यावेळेस तुम्हाला या ट्रान्सफॉर्मेशनच्या कारणाने 1P01 मिळणार आहे. ए इन्व्हर्स इक्वल टू, त्यावेळेस I2चं कन्व्हर्जन I3 मध्ये झालेलं असेल. ही झाली स्टेप 4. आणि आता पहा लास्ट स्टेपच्या जवळ आपण आलेलो आहोत, स्टेप 5. स्टेप 5 मध्ये काय होत आहे पहा आता, बाय आता R1 मध्ये या पीच्या जागी युनिट मॅट्रिक्समध्ये 0 असतो, त्याला 0 करायचं आहे, त्याच्या करस्पॉन्डिंग इथे 1 आहे, म्हणून R1 चेंजेस टू R1 मायनस P R2. बघा इथे 1 आहे R2 मध्ये, म्हणून मग हे ट्रान्सफॉर्मेशन यूज केल्यानंतर तुम्हाला 1 0, कारण 0च्या करस्पॉन्डिंग बदल होणारच नाही, तो 0 1, आणि इकडे ए इन्व्हर्स इक्वल टू I4 मिळेल. I4चं दोन्ही साईडला ते ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय केलेले असतील आपण त्यावेळेस. आणि मग युनिट मॅट्रिक्सने कोणालाही मल्टिप्लाय केलं तर बदल होत नाही, तो मॅट्रिक्स मिळतो. अकॉर्डिंग टू दॅट ए इन्व्हर्स इक्वल टू I4 असं येतं. ह्या एकूण 5 स्टेपमधनं तुम्हाला जायचं आहे, 5 ते 6 स्टेपमधनं. मग आता तुम्हाला मी एक एक्झाम्पल घेऊन आपण हे क्लिअर करूयात. पहा एकदा, अगोदर 2x2चं मॅट्रिक्सचं रो ट्रान्सफॉर्मेशनच्या मदतीने तुम्हाला इन्व्हर्स कसा फाइंड आउट करायचा ते फाइंड आउट करून दाखवतो, आणि नंतर ना बाकीच्या स्टेप. पहा आता, एक एक्झाम्पल घेऊन आपण पाहूयात.
पहा एक्झाम्पल तुमच्या समोर असं आहे. फाइंड A इनवर्स इफ A इक्वल टू 1 3 2 2. समजा हा मॅट्रिक्स आहे किंवा इथेही आपण एक वेगळा नंबर घेऊयात हवं तर 2 घेऊयात. ठीक आहे. आता जर तुम्ही पाहिलंत तर पहा आता तुमच्या समोर जे मॅट्रिक्स दिसत आहे त्याचा आपल्याला इन्व्हर्स फाइंड आउट करायचा आहे बाय युजिंग एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन्स. तर मी पहा आता स्टेप कशा करतो. पहा आता A इक्वल टू 2 3 2 2. पहिला पार्ट मॉड A इक्वल टू 4 -6 -2 नॉट इक्वल टू 0 आहे. इन्व्हर्स एक्झिस्ट आहे. आता मला इथे कन्सिडर पहिली स्टेप A इंटू A इन्व्हर्स इक्वल टू I. पहिली स्टेप कंप्लीट करा. हे रिलेशन हे फॉर्म्युलाच आहे माहिती आहे तुम्हाला. आता यामध्ये व्हॅल्यू पुटअप करा. 2 3 2 2 इज इक्वल टू A इन्व्हर्स. आता हे मॅट्रिक्स A इथे पुटअप केलं. A इन्व्हर्स सिम्बॉल आहे असा इथे घेतला. आयचा आन्सर 1 0 0 1 2/2 आले. आता व्यवस्थित एक एक स्टेप लक्षात घ्या. सहज समजणार आहे. पहिली स्टेप मला या मॅट्रिक्सला युनिट मॅट्रिक्समध्ये कन्व्हर्ट करायचं आहे आणि जे ट्रान्सफॉर्मेशन मी याच्यावर यूज करेन त्यासाठी ते इकडे दोन्ही साईडला कारण इक्वॅलिटी आहे इक्वॅलिटी होल्ड होते. मग इथे 2च्या जागी 1 हवेत. मग मी पहिलंच ट्रान्सफॉर्मेशन R1 चेंजेस टू 1/2 R1 म्हणजे 2ने डिवाइडच केलं मी. चालतं इथे केलं तू डिवाइड तर म्हणजे 1 येईल. पण एकट्या 2ला नाही तर टोटल रोला जे काही करायचं ते टोटल रोसाठी करायचं असतं. त्या रोमधल्या एका इलेमेंटसाठी नाही करायचं कुठेही. सो दॅट मग इथे काय येणार आहे 1 आणि 2ने डिवाइड केलं तर 2/2 1 आले आणि 3ने डिवाइड केलं तर इथे येणार आहे 3/2 येणार. आणि हे काय राहणार आहे 2 2 ॲज इट इज A इन्व्हर्स इक्वल टू इकडे काय येणार आहे 1/2 0 0 1 असं आन्सर मिळालं. आता जे हवं होतं ते आपल्याला इथे मिळाले 1 मिळाले. आता या 1च्या करस्पॉन्डिंग जो 2 आहे त्याला 0 करायचं आहे मला. मग त्यासाठीचं मी ट्रान्सफॉर्मेशन आता इथपर्यंत लिहिलं असेल तुम्ही. पहा इथपर्यंत लिहिलं असेल. या स्टेपपर्यंत लिहिलं असेल तर आता पुढची स्टेप मी इथे लिहितो पहा बाय. आता चेंज 2 मध्ये करणार आहे म्हणजे R2 रो मध्ये R2 +2 आहे म्हणून -2 आणि करस्पॉन्डिंग 1 फर्स्टमध्ये आहे म्हणून R1 झालं ट्रान्सफॉर्मेशन डिफाईन. मग ते ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय केलं. पहिला रो आहे असाच आणि आता 1 - 2 म्हणजे 0 येणारच आहे. पण आता लक्षात घ्या इथे काय येणार आहे. इथे काय येणार आहे आता बघा 2 - 2ने तुम्ही मल्टिप्लाय केलं ना R1ला मग 3/2ला मायनस केलं तर -3 येणार आहे. पहा समजलं का. बघा काय केलं आपण -2ने पहिल्या रोला मल्टिप्लाय केलं सेकंडमध्ये ॲड केले. मग -2ने 3/2ला मल्टिप्लाय केलं तर 2ला 2 कॅन्सल झाले -3 झाले म्हणून 2 - 3 आले. सेम थिंग हियर पहिला रो आहे तसाच. आता -2ने याला मल्टिप्लाय केलं 1/2ला तर -1 येणार आहे म्हणून इथे येणार आहे 0 - 1 म्हणजे -1 आणि 0ला मल्टिप्लाय केल्याने काहीच नाही बदल होणार ते आहे तसेच राहिले. हे एका एक्झाम्पलमध्ये लगेच क्लिअर होणार नाही आहे. याची जरा जास्त प्रॅक्टिस झाल्याच्या नंतर ते क्लिअर होता हे पण लक्षात ठेवा. आता पहा यानंतर पुढचं सिम्प्लिफिकेशन करतो.
1 3/2 0 minus 1 A inverse equal to 1/2 0 minus 1 1. आता या लोकेशनला आपल्याला 0 करायचं आहे. मग आता बाय R1 चेंजेस टू R1 3/2 ला 0 करायचं आहे. मग इथे आता -3 ची गरज नाही, कारण ऑलरेडी मायनस आहे. म्हणजे प्लस 3/2 R2 प्लस 3/2 R2. असं केल्यानंतर काय होतं आहे पहा. आता 1 0 0 minus 1 येणार इथे इक्वल टू इथे काय येणार आहे पहा. सेकंडला 3/2 ने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे इथं -3/2 येणार. -3/2 म्हणजे बघा काय येणार इथं 1/2 -3/2 असा एलिमेंट येणार. त्यानंतर परत आता सेकंडला 3/2 ने म्हणजे 3/2 प्लस 0 म्हणजे 0 प्लस 3/2. हे -1 1 आहे तसेच आले. आता यानंतर तुम्ही त्याचं सिम्प्लिफिकेशन जर केलं पहा, सिम्प्लिफिकेशन जर केलं तर काय येत आहे पहा सिम्प्लिफिकेशन. सो दॅट आता ट्रान्सफॉर्मेशन यूज करायचं काम जवळपास कंप्लीट होत आलेलं आहे. एक स्टेप राहिलेली आहे. इक्वल टू आता इथे पहा 1 - 3 - 2/2 म्हणजे -1 आले. इथे 3/2 आले. इथे -1 आलेले आहेत आणि इथे 1 आलेले आहेत. झालं क्लिअर. आता यानंतर आपल्याला काय दिसत आहे तर यामध्ये एक लोकेशन युनिट मॅट्रिक्समध्ये इथे असतं 1, इथे आलेलं आहे -1. मग तेही चेंज करा. R2 चेंजेस टू -R2 म्हणजे ऑपरेट केला तो 1 0 0 1 इक्वल टू काय येणार आहे -1 3/2. सेकंड रोचे साईन चेंज होतील फक्त, म्हणजे 1 -1. मग युनिट मॅट्रिक्सने कुणालाही मल्टिप्लाय करा, ज्याला मल्टिप्लाय करताय तोच आन्सर येतं. म्हणजे A इनव्हर्स इक्वल टू हे आन्सर आलं -1 3/2 1 -1. पण आता तुम्हाला हे 1/2 आहे ते कॉमन घेता येतील. कॉमन नसतील तिथं मल्टिप्लाय करायचं 2 ने आणि जिथे कॉमन घेता येते तिथून कॉमन घ्यायचे. म्हणजे हे कसं लिहिता येईल 1/2 इन मॅट्रिक्स. इथे कॉमन घेता येत नव्हते, -2 ने मल्टिप्लाय करा म्हणजे -2 झाले. इथून कॉमन घेता आले 3. इथे कॉमन घेता येत नव्हते 2 ने मल्टिप्लाय करा. इथे कॉमन घेता येत नव्हते -2. हे त्याचा आन्सर. बघा कसं फाइंड आउट केलेलं आहे. कॉमन घेण्याचं टेक्निकसुद्धा व्यवस्थित समजून घ्या. हे पहिलंच एक्झाम्पल झालं, आणखीन एक्झाम्पल झाल्यावर आणखीन क्लिअर होईल.